नक्कीच प्रमोदजी उतेकर यांच्या शुभ हस्ते नक्कीच विठ्ठल रुक्मिणीची आकर्षक अशी मूर्ती देऊन या ठिकाणी नक्कीच सर्व संघाने या ठिकाणी पुरस्कृत केलं जात आहे. नक्कीच लहुलसे संघ आपला सुद्धा नक्कीच अभिनंदन करणे एक चांगला आपण प्रवास या स्पर्धेत केला. तर आठवण म्हणून या स्पर्धेची विठ्ठल रुक्मिणी यांचा आपल्याला मूर्ती दिली जाते. जाऊया नेक्स्ट मॅच कडे पाहायला भेटेल एक महत्वाची मॅच चरई विरुद्ध तुर्भे. चला दोन्ही संघाचे 12th मॅन नक्कीच. चला या 12th मॅन या कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाजात होतोय फेरबदल. तिथे पाहायला भेटेल महाराष्ट्राचा गोड बुलंद अभ्यासू आवाज अर्थात मी स्वतः सूरज मोरे तुमच्यासोबत जोडलो जातोय. या बाजू परित्राणाय साधूनाम विनाशाच्या दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभव आम्ही युगे युगे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून स्वराज्याचा भगवा आम्ही हातात धरला होता. शत्रू पाहून आम्ही मागे सरला होता. तलवारचा घाव माझ्या मर्द बावलांनी छातीवर झेलला होता. अरे सांगतोय छाती टोकून अभिमानाने उभ्या जगाला माझ्या जिजाऊच्या शिवबाने एक अफझल्या उभा फाडला होता. राजे शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करतोय. घेऊन जातोय तिसऱ्या मॅच मध्ये जिथे एक महत्वाची मॅच आपल्या समोर रंगताना पाहायला भेटेल. एका बाजूला आई जन्नी माता चरई तर दुसऱ्या बाजूला छावा 11 तुर्बे ही मॅच आपल्याला पाहायला भेटते. सलामीची जोडी विनोद शिर्के आणि किशोर कदम ही जोडी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर अविनाश पवार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सह्याद्री प्रीमियर लीग पर्व तिसरी मॅच नक्कीच आपल्याला पाहायला भेटते. यावेळेस फटका चांगला स्ट्रोक पाहायला भेटलाय. षटकार आलाय या इनिंग मधला पहिला षटकार विनोदच्या बॅट मधून एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला भेटतोय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी येतोय षटकार. डीजे बजा. नेक्स्ट बॉल चेंडू फुल टॉस पाहायला भेटतोय. जिथे डॉनला चेंडू ट्रॅव्हल झाला तदनंतर एक धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्या सर्व 24 संघ मालकांनी या स्पर्धेत आपला संघ घेऊन उतरले त्या सर्व 24 संघांच्या संघ मालकांनी आणि कर्णधारांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. ही महत्त्वाची सूचना आयोजकांच्या मार्फत मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. कारण की ही स्पर्धा आपल्या सर्वांची आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या वाक्याप्रमाणे या ब्रीद वाक्याने नक्कीच या स्पर्धेला जोडलं जात आहे. आणि नक्कीच संपूर्ण 24 संघ सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतील आज त्यांच्या संघ मालकांच्या सोबत बक्षीस वितरणासाठी. यावेळेस सरळ बॅटने उडवलाय चेंडूला. पुन्हा एकदा चेंडू सफर करतोय 4 धावांसाठी येतोय. ब्रँडेड 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 चौकार. नक्कीच किशोरच्या बॅटमध्ये हा चौकार येतोय. नक्कीच सलामीची जोडी आपण पाहतोय. तिथे तुकाराम सकपाली या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. नक्कीच सिंगल धाव कंप्लीट केली जाते.
13 ऑन दी स्कोरबोर्ड. 13 धावा आपल्याकडे पाहायला भेटतात. विनोद शिर्के आणि किशोर कदम त्याचा विनोदच्या बॅटमध्ये आपण एक षटकार सुद्धा पाहिलाय. 5 षटकांची मॅच. अंतिम दिवस या स्पर्धेचा फायनल डे आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवर कॅप्टन हर्ष एक युवा टॅलेंटेड प्लेअर म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. जबाबदारी घेतली अगदी लहान वयात. संघनायक ही जबाबदारी तो पार पडताना पाहायला भेटतोय. आपल्या संघाला सुपर 12 मध्ये नक्कीच दाखल केलंय. आता ही महत्वाची लढाई असेल कारण बक्षीस पात्र फेरीत पोहोचण्यासाठी ही मॅच अतिशय महत्वाची. हाफ ट्रॅकर त्याच्यावर बिग हिट मोठा प्रहार. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार येतोय षटकार. किशोरच्या बॅट मधून हा षटकार आलाय. जिथे आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग त्याच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला भेटली. 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र 19 धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. नेक्स्ट बॉल. कुलो टाकलेला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे ऑफला आपण पाहिलं तर डीपला प्रोडक्शन ठेवलंय. एक धाव कंप्लीट केली जाते. 20 ऑन दी स्कोर बोर्ड. गेले 4 दिवस नक्कीच स्कोररच्या भूमिकेत विकी चौरसी यांना आपण पाहिलं. चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली. अनुज मोरे ज्यांचा आवाज तुम्ही 4 दिवस ऐकलात. संदीपजी जाबडे सर असतील. यावेळेस विनोदच्या बॅट मधून चेंडूला उडवलाय दूर 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 आणि बुर्रकड सीमा रेषा पार येतोय षटकार. विनोदच्या बॅट मधून हा षटकार पाहायला भेटलाय. 6 धावांनी स्कोर कार्ड 26. हर्ष याच्यावर आक्रमण. यावेळेस सरळ बॅटने परंतु नक्कीच दीपक आहे डीपला. चेंडू गॅदर केला थ्रो केला तोपर्यंत एक धाव अगदी जलद गतीने कंप्लीट केली जाते. एका धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 27 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. यावेळेस पूल करायचा होता. पायाला भ्रस झाला चेंडू. लगेच धोका ठरू शकला असता परंतु जिथे पण पाहतोय ना एक धाव होती तिथे मात्र पाच. नक्कीच चुकीचा थ्रो पाहायला भेटला तो यष्टीरक्षकाचा. आणि त्यानंतरच्या अंतर धाव पाहायला भेटत आपल्याला जिथे चुकीच्या थ्रोने 5 धावांनी स्कोर कार्ड अजूनही पुढे जाणार आहे. हर्षचं थोडंसं महागडं षटक पाहायला भेटते. 19 धावा खर्च केलेत त्याने 5 चेंडूमध्ये. 32 ऑन दी स्कोर बोर्ड. 32 धावा बिनबाद 32. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट मोठा प्रहार. विनोदच्या बॅटमधून चेंडूला पाठवून दिलोय सीमारेषा पार येतोय षटकार. 2 षटकांचा खेळ संपुष्टात येत असताना धावा झाल्यात त्या 38. तब्बल 25 धावा खर्च केल्यात हर्षाने. अगदी महागड षटक. 2 षटकाखेर 38 धावा जिथे 5 चेंडूमध्ये 20 धावांची विस्फोटक आपण खेळी पाहतोय विनोद शिर्केची. तर 7 चेंडूमध्ये 18 धावा किशोर कदम याची पाहतोय. 2 षटक संपलेत. घेऊ छोटासा DJ ब्रेक.
सुद्धा नक्कीच चांगलं अनमोलचं सहकार्य केलंय. 2 षटकांसाठी आपण 11 मिनिट घेतलेत, याची नोंद घ्या. बॉलिंग टीम छावा 11 तुर्बे. तिसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सूरज दाखल झालाय. चेंडू सोडून दिलाय नक्कीच, पण तो उजव्या एसटीच्या भराज बाहेर वाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. नक्कीच बॉलिंग टीम नक्कीच डिसिजन पेंडिंग आहे. नक्कीच निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नक्कीच डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. 38 धावा. हॅलो, यापुढे कोणत्याही टीमला जर थर्ड अंपायरचा रिव्ह्यू घ्यायचा असेल तर तो 15 सेकंदाच्या आत घेतला पाहिजे. 15 सेकंदानंतर कुठलाही थर्ड अंपायरचा रिव्ह्यू ग्राह्य धरला जाणार नाही. ऑनफिल्ड डिसिजन जो असेल तो ग्राह्य धरला जाईल. नक्कीच तुम्हाला जर रिव्ह्यू अपील करायचा असेल तर 15 सेकंदचं टायमिंग असेल. स्पीडअप घ्या, घाई करा. सिंगल धावाले अर्थात 39 धावा. 39 ऑन दी स्कोरबोर्ड. निक बॉल. हा चेंडू पुन्हा एकदा सोडून दिलाय, परंतु डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. चांगले लेंथवर गोलंदाजी करतोय तो आता मात्र सूरज. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि नक्कीच यशस्वी सुद्धा झालाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी येतोय षटकार. नक्कीच या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 45 45 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. एवढे सरळ बॅटने तिथे आपण पाहतोय सिंगल धाव कंप्लीट करत असताना 46 चांगली पार्टनरशिप पाहायला भेटते पहिल्या विकेटसाठी. विनोद आणि किशोर या दोन्ही बॅटर्स कडून धावा जमा केल्यात आतापर्यंत आपल्या संघासाठी. आई जन्नी माता तर हा संघ अतिशय बलाढ्य संघ म्हणून सातत्याने ओळखला जातो. तोच बॅटिंग करताना आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळेस दांडी 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 गुल फलंदाजाची 32 गुल. डीजे ठोक.
झाले 3 षटका अखेर 46 धावा धावलकर पाहायला भेटतायत. किशोर बॅटर बाद होतोय. मोटर स्ट्रोक केला होता परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. चेंडूने यष्टीरक्षकांचा वेध घेत असताना आपल्याला पाहायला भेटला. यष्टांचा वेध घेत असताना पाहायला भेटला आणि नक्कीच पहिला फलंदाज बाद झालाय. विनोद न्यू बॅटर मैदानाच्या साहिल जाधव. साहिल जाधवने सुद्धा नक्कीच चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. जेव्हा जेव्हा विनोद आणि किशोर बॅटिंग करत नव्हते तेव्हा तेव्हा साहिलने आपल्या संघासाठी चांगलं योगदान दिलंय. 3 षटक संपुष्टात येत असताना 46 धावा. विनोद शिर्के अजूनही मैदानाच्यात आपल्याला पाहायला भेटतोय. नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये अर्थात बक्षीस वितरणासाठी संपूर्ण 24 संघ आणि त्यांच्या 24 संघांचे संघ मालक कर्णधार या ठिकाणी नक्कीच उपस्थित राहायला हवेत अशी आयोजकांमार्फत तुम्हाला महत्त्वाची सूचना. कारण की ही स्पर्धा आपल्या सर्वांची आहे. या स्पर्धेसाठी नक्कीच विशेष सहकार्य करणारे सर्वच दानशूर देणगीदार असतील, तदनंतर पाहुणे असतील, यांचा सुद्धा नक्कीच आज विशेष सन्मान संध्याकाळच्या सत्रामध्ये केला जाईल. चला स्पीडअप घ्या, घाई करा. नक्कीच या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रक्कम 1 लाख अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत साहेब मोरे यांच्या वतीने आपल्याला आयोजित आणि सौजन्य होताना पाहायला भेटलंय. नक्कीच अध्यक्ष म्हटलं की एक डॅशिंग व्यक्तिमत्व. गोलंदाजी मार्कवर हर्ष आलाय. हर्ष हा चेंडू खाली राहिलाय. सबमरिंग डिलिव्हरी पाहायला भेटते. निर्धाव चेंडू बॅट कट होती. नक्कीच झेल ड्रॉप झालाय. या मागे आपण पाहतोय फुलटॉस चेंडू होता. कार्पेटच्या साईडने त्याला स्टेअर केलं, ढकलून दिलंय. तिथे डीप मिड विकेटला एकच धाव कंप्लीट केली जाते. एका धावने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 47 धावा धापलकर पाहायला भेटत आहेत. पुन्हा एकदा खोलून टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह गेलाय. सिंगल डिजिट मध्ये स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला भेटतो. आता हे षटक हर्षचं सुरुवातीचे 3 चेंडू चांगल्या पद्धतीचे पाहायला भेटत आहेत. मागील षटकामध्ये बरेच याला फुल टॉस, त्याला मात्र उडवलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय ब्रँडेड षटकार. डीजे ठोक. थँक्यू डीजे. विनोद शिर्के त्या बॅटिंगचा जलवा आपण मैदानाच्या आत पाहतोय. 11 चेंडूमध्ये 34 धावाची त्याची इनिंग. तर संघाची धावसंख्या 54. अर्धशतक कंप्लीट केलंय आई जन्नी माता तरैया संघाने. यार पुन्हा एकदा चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार. करालेत आणि नक्कीच 60 धावा झाल्या आहेत. वैयक्तिक 40 धावांची इनिंग आपण पाहतोय विनोद शिर्केच्या बॅट मधून. 12 चेंडू मध्ये 40 धावा. त्याच्या वैयक्तिक अर्धशतक पाहायला भेटेल का? चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा फुल टॉस. लगातारचा तिसरा कणकणीत दणदणीत ब्रँडेड षटकार.
नक्कीच बॅटरचा कॉल असेल हा. नक्कीच अंपायरचा रिव्ह्यू आहे. लगातार ते 3 षटकार आलेत. षटकारांची हॅट्रिक साकारले, परंतु डिसिजन पेंडिंग असेल. इट्स अ नो बॉल. नक्कीच नो बॉल आहे. आणि अजूनही आपण पाहिलं तर हर्ष याच्यावर आक्रमण केलं जाईल, कारण की येणारा पुढचा चेंडू हा फ्री हिट स्वरूपाचा. विनोद शिर्के वैयक्तिक 46 धावांची इनिंग बॅटिंग करताना पाहायला भेटतो. 13 चेंडू मध्ये 46 धावा, अगदी विस्फोटक बॅटिंग त्याचे पाहायला भेटते. फ्रीटचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय आणि अर्धशतक आलंय विनोद शिर्के याच्या बॅट मधून. अंतिम दिवसासाठी चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. नक्कीच हर्षचं सुद्धा आपण या धावसंख्येचं पाहिलं तर वैयक्तिक त्याने धावा खर्च केल्यात 52. आणि विनोद शिर्केची सुद्धा बॅटिंग पाहतोय. 14 चेंडू मध्ये 52 धावा, अर्धशतक. बॅटिंग आवडली असेल मित्रांनो तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आता अर्धशतक फायनल डे मध्ये पाहायला भेटतोय विनोद शिर्के याचं. डीजे बजाव. बॅटिंग पाहायला भेटते मैदानाच्या आधी विनोद शिर्केची. 14 चेंडू मध्ये 52 धावा त्याच्या वैयक्तिक पाहायला भेटतात. त्या संघाची धावसंख्या 4 षटक अखेर आपण पाहतोय 73 धावा. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर धीरज आलाय. हर्षने 2 षटकामध्ये 52 धावा खर्च केल्या. अगदी महागडी गोलंदाजी त्याची पाहायला भेटली, परंतु क्रिकेट आहे मित्र. आपण पाहणार आहोत सेकंड इनिंग मध्ये कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल. हे शेवटचं षटक पहिल्या इनिंग मधील. चला स्पीडअप घ्या, घाई करा फिल्डिंग टीम. हा चेंडू एक्स्ट्रीच्या बराच बाहेर. वाईट बॉल. अवांतर धावसंख्या स्कोर कार्डवर ऍड केले जाईल. हा चेंडू आपण पाहिला तर डुस्कर लेगरीजनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु सिंगल धाव कंप्लीट केली जाते. मैदानाच्या आता तिथे धावा झाल्या आता 75. काठीतली हा संघ सुपर 6 मध्ये दाखल झालाय. नक्कीच चंद्रकांत मोरे आणि संदेश मोरे यांचा संघ. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्या. साहिलच्या 3 लगातारच्या षटकारांसाठी आपण तुकाराम सकपाल यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. नो गुगल पे, नो फोन पे, ओनली कॅश. यावेळेस हा चेंडू स्ट्रोक पाहायला भेटलाय. एकच धाव. शेवटचं षटक आपण पाहतोय. थोडं स्पीडअप घ्या फिल्डिंग टीम, विनंती असेल. सरळ बॅटने स्ट्रेट हिट. विशेप मध्ये मारलेला अजून एक नेत्रदीपक फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय चौकार.
80 धावा आपल्याकडे पाहायला भेटत आहेत. एक्क्याऐंशी धावा आपल्याकडे पाहायला भेटत आहेत. यावेळेस फुल टॉस चेंडू फटका फसलाय. चेंडू हवेत परंतु मिसफिल होताना पाहायला भेटले. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी अजून एक षटकार. सत्याऐंशी 87 ऑन दी स्कोर बोर्ड. बॅटिंग करतोय साहिलचा पहिला षटकार आलाय. अजून 2 आले तर यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. वा लगातारचा दुसरा षटकार आलाय. अजून एक आला तर तुकाराम सकवाला यांच्याकडून 500 रुपये. लगातारचे 2 षटकार साहिलच्या बॅटमध्ये सुद्धा. साहिल सुद्धा आपली फलंदाजी दाखवतोय. काय बॅटिंग झाले. 93 धावा आजच्या दिवसभरातील सर्वोच्च धावसंख्या आपण पाहतोय. यावेळेस वा लगातारचा तिसरा कडकडीत दणदणीत ब्रँडेड षटकार आणि पहिली इनिंग संपत असताना धावा झाल्या त्या 99 बनवायचे आहेत. आता मात्र छावा 11 तुर्बे या संघाला 30 चेंडू आणि 100 धावा. काय घडेल सेकंड इनिंग मध्ये. जाऊया टॉस बॉक्स कडे जिथे नेक्स्ट मॅचचा टॉस. एका बाजूला आपण पाहतोय JS-KCC मोरगिरी आणि त्यासमोर फाईट करेल शिवशंभू आढवले बुद्रुक हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. श्रेयस आढवले बुद्रुक संघाचा कॅप्टन आपण लगेच आहे आणि मोरगिरी टीमचं कॅप्टन लगेच यायचं. आपण टॉस बॉक्समध्ये टॉस आपण करतोय. चले येस लगेच दोन्ही टीमच्या कॅप्टनला लास्ट अँड फायनल कॉल आहे बघा. मीटिंग मध्ये टॉस कंपल्सरी होणं अनिवार्य आहे अन्यथा तुमच्या संघाला फायनलाइज करण्यात येईल. हे देखील नोंद घ्या. चला टीम मोरगिरी टीमचं कॅप्टन आणि एका बाजूला आपण पाहतोय टीम फाईट करत असताना आढवले बुद्रुक हा संघ. चला विनंती असेल लगेच आपण या टॉस आपण करणार आहोत. चला या छावा 11 तुर्बे संघ या आपण बाहेर मीटिंग करा प्लीज. हॅलो शेख. चला मोरगिरी टीम कुठे आहेत आपण या लगेच कॅप्टन आणि चला अडवले बुद्रुक संघ केली लगेच आपण टॉस करतोय. विनंती असेल चला अजून येत नाही तुम्ही कॉल देऊन देखील अन्यथा तुम्हाला कम्युनिटी यांच्यावरती. हॅलो शेख सर येस लगेच यायचे आपण. विनंती असेल वेळ घेऊ नका. चला दोन्ही टीमचं कॅप्टन आपण या. चला टीमचे कॅप्टन या आपण लगेच बघा. बुद्रुक संघाचा कॅप्टन ते उपस्थित आहे विशाल सकपाळ मोरगिरी टीमचे आय थिंक कॅप्टन आहेत ते. चला मोरगिरी टीम लास्ट अँड फायनल कॉल आहे तुम्हाला. 1 मिनिटाच्या आतमध्ये जर तुम्ही नसाल उपस्थित तर ऍक्शन काहीतरी घ्यावे लागेल. आयोजन कमिटीकडून जो निर्णय येईल तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. लास्ट अँड फायनल कॉल टीम मोरगिरी बघा. मिड इनिंग मध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे सर. या स्पर्धेचा नियम आहे. चला बॅटर मैदानाच्या दाखल करा प्लीज. छावा 11 तुर्बे. नक्कीच 100 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला बॅटर
अद्यापही आपण मैदानात दाखल झालेलो नाहीत, परंतु सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल होईल. विस्फोटक जोडी म्हणून ज्या जोडीकडे पाहिलं जातं आशिष वाडकर चेतन वैरी अर्थात 100 बनवायचे आहेत. आशिष तात्यांना आता त्यांची पावर दाखवावी लागेल. सलामीची जोडी मैदानाच्या आत नक्कीच चला स्पीडअप घ्या, घाई करा प्लीज. फिल्डिंग टीम आई जन्नी माता तरे चला प्रॅक्टिस करू नका. शंभर धावा नक्कीच सेकंड इनिंग साठी टार्गेट ठेवलंय. आजच्या दिवसभरातील सर्वोच्च धावसंख्या हाय स्कोर आपण पाहतोय, जिथे विनोद शिर्केच्या 53 धावा पाहिल्या 15 चेंडूमध्ये, तर साहिल जाधवने शेवट गोड केला 6 चेंडूमध्ये, त्यांनी सुद्धा 24 धावा उभारल्या. गुणंज मार्कवर पहिले षटक घेऊन सागर दाखल झालाय. स्ट्रायकिंगला आशिष पहिला चेंडू आपण पाहिला तर सिंगल डिजिटने धावसंख्येचं खातं उघडलं जात आहे. नक्कीच तुम्हाला इथे षटकार आणि चौकार टोकावे लागतील तरच आपण उभं केलेलं 100 धावांचं टार्गेट साध्य करू शकता. चेतनसाठी फुल टॉस चेंडू, त्याला मात्र उडवलंय. चेंडू 1 बाउन्स, षटकार येतोय. नक्कीच षटकार आलाय. नक्कीच सेकंड इनिंगचा पहिला षटकार चेतनच्या बॅट मधून 100 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला छावा 11 तुर्वे हा संघ सुद्धा जोरदार सुरुवात करतोय. अशीच जर फटकेबाजी चालू राहिली तर टार्गेट नक्कीच कंप्लीट केलं जाईल. सागर याच्यावर आक्रमण, दुसऱ्या चेंडूवर आक्रमण करताना चेतनच्या माध्यमातून उजव्या यष्टीच्या भरात बाहेर, परंतु नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. नो चेंडू, येणारा पुढचा चेंडू हा फ्रीड स्वरूपाचा चेंडू, मोठा फरार करण्याची अजूनही एक संधी. याला पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय, पुन्हा एकदा चेंडू 1 बाउन्स, सीमा रेषा पार. धावा भेटतील 4 चौकार. याच्यावर आक्रमण केलं जात आहे. 5 षटकांमध्ये आपण 100 धावा उभारण्यासाठी प्रत्येकी षटकामागे तुम्हाला 20 धावा उभ्या करायच्या आहेत. इथे 3 चेंडूमध्ये 12 झाल्यात. पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल समाचार मैदानाच्या आत घेतला जातोय. अजून एक बिग हिट, वाह क्या बात है. चेंडू जातोय दूर 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 दूर, सीमा रेषा पार. येतोय षटकार. चार चेंडू मध्ये 18 धावा आल्यात. चेतन बॅटिंग करतोय मैदानाच्या आता. हा चेंडू आपण पाहिलं तर नक्कीच यष्टीरक्षकाला बीट करत असताना पाहायला भेटला. तदनंतर वाईड बॉल +2 धावा
अर्थात एकूण 3 धावा. नक्कीच बराच बाहेर उजव्या एरचीच्या 21 धावा झाल्यात 4 चेंडूमध्ये 21 धावा. पहिलं षटक सागरचं अतिशय महागडं पाहायला भेटतंय. चार चेंडूमध्ये 21 धावा. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय चेतनच्या बॅटमधून बिग हिट, परंतु क्षेत्ररक्षक आहे, कोणती चूक होणार नाहीये. जेल पकडला जातोय आणि चेतन बॅक टू द पवेलियन. डीजे ठोक. बॅटर मैदानाच्या आत दाखल झालाय. यावेळेस फटका फसलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत. यावेळेस कोणतीही चूक होत नाहीये. लगातारचा दुसरा गडी बाद होतोय. सागरने शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद करत असतात. नक्कीच पुन्हा एकदा कम बॅक केलंय. तिथे आता शिल्लक चेंडू असतील ते 24 आणि विजयासाठी गरज असेल ती 79 धावांची गरज. अर्थात प्रत्येकी षटका मागे 20 धावांची गरज. नेक्स्ट मॅच आपण टॉस करतोय. सायकलला आशिष तात्या स्ट्राइक एंडला. नॉट स्ट्राइक का सूरज. पुण्याचा पहिला चेंडू सिंगल डिजिट. नक्कीच 3 ओव्हर नंतर थांब, जाऊ नको कुठे, इथं बस. ये इकडे, इकडे बस. हा दुसरी ओव्हर चालू. बस बस. हा चेंडू गुडलेंदा स्पॉट झाला. त्यानंतर यष्टीरक्षक किपरचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. मोठी फटकेबाजी करावी लागेल तरच आपण टार्गेट पर्यंत पोहोचू शकता. मागच्या लिडिंग एज तिथे आपण पाहतोय फर्स्ट लिस्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तो एकच धाव कंप्लीट केली जाते. विनोदचं हे षटक चांगल्या स्वरूपात आतापर्यंत पाहायला भेटत आहे. 3 चेंडूमध्ये त्याने 2 धावा खर्च केल्यात. पण तो आशिषचा फटका फसलाय. चेंडू हवेत. यष्टीरक्षक येतोय आणि पकडला जातोय झेल. आशिष वाडकर बॅक टू द पवेलियन. डीजे बॅटर मैदानाच्या आता प्रशांत दाखल झालाय. नक्कीच दुसरं षटक आपण पाहिलं तर अत्यंत चांगल्या स्वरूपाचं पाहायला भेटतंय. तो स्पीडअप घ्या, थोडीशी घाई करा प्लीज.
हा चेंडू पाहिलं तर नक्कीच पाहायला बरंच झालाय बहुतेक. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. 2 चेंडू शिल्लक असतील, एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. शेवटचा एक चेंडू. नक्कीच हे षटक पाहिलं तर संपुष्टात येत असताना धावा झाल्या त्या 2 षटका अखेर केवळ 24. शेवटच्या 18 चेंडू आणि 77 धावांची गरज. मोठं आव्हान असेल. आता मात्र नक्कीच इथून पुढे काय घडेल. चला स्पीडअप घ्या फिल्डिंग टीम. फिल्डिंग टीम विनंती असेल स्पीडअप घ्या, घाई करा. अंतिम दिवस फायनल डे आपण पाहतोय. या ठिकाणी नितेशजी भोईर यांचा सुद्धा आगमन होतोय. नवी मुंबईचा गोड आवाज. चांगला चेंडू, आत येणारा चेंडू पाहायला भेटलाय, जिथे इनस्विंग पाहायला भेटलाय. डॉट बॉल आलाय. यावेळेस आडव्या बॅटने डिप्स करले ग्रिझनच्या दिशेने चेंडूला स्टेअर केलाय, ढकलून दिलाय. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. सिंगलने स्कोर कार्ड पुढे जाईल. तिथे धावा झाल्या आता संघाच्या 25. बराच सामना दूर गेलाय. व्हाईट बॉल. इथून सुद्धा तुम्हाला जर मोठी फटकेबाजी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला नक्कीच आता धोका घ्यावा लागेल. अजून एक गडी बाद. नक्कीच चांगली गोलंदाजी विक्रांतची सुद्धा पाहायला भेटते. 26 धावांवर 4था गडी बाद झालाय. म्हणजे पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 21 धावा होत्या, परंतु तदनंतर न्यू बॅटर मैदानाच्या आत. बॅटर नेम, बॅटर नेम. इम्पॅक्ट प्लेयर आहे. नाव माहित पाहिजे ना सर. इम्पॅक्ट प्लेयर. नक्कीच विवेक आलाय. स्ट्राईक एंडला आपण पाहतो विवेकला.
हा चेंडू टीप पॉइंटला ट्रॅव्हल होताना पाहायला भेटतोय. नक्कीच समीर चेंडूच्या पाठीमागे धावतोय जिथे चेंडू थांबवलं स्टॉप केलाय. नक्कीच सानवी 11 मोरसडे संघाचे संघ मालक गणेशजी शिंदे साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. नक्कीच आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नक्कीच आज बरेचसे प्रमुख पाहुणे असतील या ठिकाणी दाखल होताना पाहायला भेटतील. एकोणतीस धावा. चला स्पीडअप घ्या, घाई करा. चला मोरगिरी कॅप्टन या. विशाल या पटकन. नक्कीच चला शेवटचे चला स्पीडअप घ्या, घाई करा प्लीज, विनंती असेल. बॉलर कोण आहे? संजय गुणती मार्कवर आलाय चौथं षटक घेऊन. तर बराच उशीर होतोय, थोडस स्पीडली घ्या. हॅलो चेक. हा चेंडू व्हाईट बॉल घोषित केला जातोय. शंभो अडवले बुद्रुक संघाचा कॅप्टन आपण या. चला कल्पेश करंजे आपण या. हॅलो हॅलो सेक. श्रेयस आपण करतोय टॉस. गणेशजी शिंदे साहेब इथे उपस्थित आहेत. आज करताना त्यांचा वाढदिवस देखील आहे आणि त्या शुभदिनी आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते आलेत. या स्पिन द कॉर्न एका बाजूला आपण पाहतो मोरगिरी या संघ, दुसऱ्या बाजूला अडले हा बुद्रुक संघ. हेडचा कॉल आहे आणि टेल्स आलाय. येस पुन्हा एकदा उडू थोडस ठीक आहे. हेड आहे आणि टेल्स आलाय.
फुटला चेंडू त्याला मात्र फ्लिक केलाय कॉर्नर रिझनला जिथे आपण पाहतोय. येस खऱ्या अर्थानं आपण पाहतो आज टॉस जिंकला टीम शिवशंभो अडवल्या संघाने. कल्पेश इथे उपस्थित आहेत. काय म्हणाल आज टॉस जिंकला प्रथमतः निर्णय काय? प्रथम माझा निर्णय असेल फलंदाजीचा. फलंदाजीचा निर्णय नक्कीच घेतलाय परंतु दुपारचं सत्र आपण पाहतोय अगदी इथे खेळल्यानंतर कसं वाटतंय आपण ही स्पर्धा 3 दिवस गेले पाहतोय एकदम टॉपची स्पर्धा टॉप क्लास स्पर्धा म्हणून ओळखली जातं पाहिलं जातं आणि सातत्याने जर पाहिलं तर पोलादपूर तालुक्याची ही स्पर्धा आहे ही एकत्र आणण्याचं काम ही स्पर्धा करते त्याबद्दल काय सांगाल? खरं सांगू तर सह्याद्री क्रिकेट असोसिएशन सह्याद्री प्रीमियर लीग पर्व 3चा सगळे जे कमिटी आहेत त्यांचं खरंच मनापासून आभार. कारण खूप नियोजन आयोजन खूप चांगले केले. तसेच आमचे मित्र अमित घाडगे धडाडीचे ते पण फार मेहनत घेतात. छान वाटते हे ग्राउंड बघून तर खूप बरं वाटते की असं खेळण्याची इच्छा होते. छान वाटतं. नक्कीच आपण जर पाहिला आता जर हा सामना तुम्ही जिंकला तर बक्षीस पात्र फेरीत नक्कीच दाखल व्हाल म्हणजे टॉप 6 मध्ये नक्कीच तुम्ही पाहणार आहात. परंतु काय म्हणाल आता समोर देखील तितकाच चांगला संघ तुम्हाला पाहायला मिळतो मोरगिरी संघ त्याबद्दल काय म्हणाल? काय प्लॅनिंग असेल त्या संघासमोर? प्लॅनिंग तर असेलच पण फर्स्ट फलंदाजी करताना एक चांगलं टार्गेट सेट करायचा प्रयत्न राहील आमचा. थँक्यू सो मच. टॉस करताना जिंकला टीमसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असेल आणि फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतला. एका बाजूला आपण पाहतोय मोरगिरीचे कॅप्टन विशाल इथे आहेत. काय म्हणाल करताना टॉस जिंकलाय समोरच्या टीमने टॉस जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? टॉस जिंकला आम्ही पण फिल्डिंगच करणार होतो मग काय प्रॉब्लेम नाही. परंतु यावेळेस आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा आपण पाहतोय लाजवाब स्पर्धा तुम्ही देखील खेळता अनुभवतात आणि टॉप मध्ये संघ उपस्थित झालात. काय म्हणाल आज ट्रॉफीज देखील आपण पाहतोय मोठमोठ्या स्पर्धा पोलादपूरमध्ये होऊन गेल्यात बऱ्याच वर्षापासून ती स्थिती चालू आहे. चांगल्या चांगल्या मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळतात. ऑनगोईंग आपण जर पाहिलं तर PTPL सध्या चालू आहे एका बाजूला परंतु आता ही ट्रॉफीजचा विचार केला लाजवाब स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ट्रॉफीज एकदम A1 क्वालिटीचे तुम्हाला पाहायला मिळतात त्याबद्दल काय सांगशील? असं PTPL आणि सह्याद्रीचं कंपॅरिझन तर नाही करत पण सह्याद्री प्रीमियर लीग पण आपली खूप छान आयोजन केलेलं आहे आणि ट्रॉफी एकदम म्हणजे IPL सारखं फील येते. क्या बात आहे. ही दाद नक्कीच दिली आहे आणि एकंदरीत आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेविषयी इथून तू खेळतोयस. गतवर्षी देखील तुम्ही स्पर्धा पाहिली होती चांगली त्या दर्जाची होती परंतु आता या स्पर्धेमध्ये खेळत असताना काय म्हणशील कसं वाटतंय अनुभवत असताना? गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी स्पर्धा खूप आणि आयोजन खूप चांगलं केलेलं आहे. म्हणजे स्टेडियमचं फील दिलेलं आहे म्हणजे कमिटीचं खूप खूप आभार. थँक्यू सो मच. जावे पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील सूरज OTU कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. नो बॉल आहे. लगेच षटकार आलाय 6 धावा आल्यात. सामना बराच दूर गेलाय जिथे आपण पाहतोय मयूर आलाय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक परंतु कार्पेटच्या सायन्याचे ट्रॅव्हल होईल लॉंगॉनला जिथे एकच चेंडू झालाय तो आणि निर्धाव आलाय. सानवी उतेकर सुद्धा परवापासून आपल्या संघासोबत आहे संघ मालकीन आहे. सामना बराच दूर गेलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू पुन्हा एकदा मात्र शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. मॅच फिनिश झाले अर्थात टॉप 6 मध्ये दाखल होणारा संघ असेल तो जन्नी मादा चरई विनोद शिर्के आणि किशोर कदम यांचा हा संघ आपण पाहतोय जिथे नो डाऊट मॅच 15 चेंडूमध्ये